सोनम वांगचुक यांचे उपोषण 20व्या दिवशी प्रकृती खालावली, सरकारशी चर्चेची वाढती मागणी. नमस्कार मित्रांनो, देशभरात सध्या सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारणा समर्थक सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय बिघाड झाल्याची माहिती समोर येते. तरीही त्यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी झालेत. परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरणांवर कारवाई, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी या आंदोलनातून केली जाते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आलीये. उपोषणामुळे त्यांच्या वजनात सुमारे 9 किलोची घट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असून दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांच्या आरोग्यावर नियमित वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. दरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि नागरिकांनी सरकारनं आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा अशी मागणी केलीये. सोनम वांगचुक यांनीही आपल्या समर्थकांना शांततापूर्ण आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. #समारोप. आता सर्वांचे लक्ष सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे लागले. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का की आंदोलन आणखी तीव्र होणार, यावर येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.